काही दिवसांपूर्वी आमच्या घरी बनवली होती इडली आणि त्याचं सारण कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर मी ह्या वाटीने 1 वाटी डाळ तर 3 वाटी तांदूळ असं मी माप घेते आणि ते मी रात्रभर भिजत ठेवलं होतं आणि सकाळनं उठल्यानंतर मी ते पाणी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. धुवून घेतल्यानंतर परत त्यात चांगलं पाणी ओतलं आणि ते तसंच ठेवलं थोड्या वेळ. मग नंतर ते दळायला घेतलं. थोडं थोडं पाणी ओतत मी असं त्याची पेस्ट वगैरे तयार करून घेतली. तांदूळ आणि डाळ अशी मी वेगवेगळी दळून घेतली. त्याचं सारण तयार झाल्यानंतर म्हणजे दळून घेतल्यानंतर मी त्यात मीठ, तेल आणि खायचा सोडा असं मिक्स करून थोडा वेळ फुगण्यासाठी ठेवून दिलं. आणि आम्हाला संध्याकाळी करायचं होतं लवकर, त्यासाठी मी ते बॅटर उन्हालाच ठेवलं म्हणजे ते फुगेल. आणि मी नारळाची चटणीही तयार केली होती आणि शेवग्याच्या शेंगा मी आणायला गेले होते का तर आम्हाला सांबार हे तयार करायचं होतं. तर चटणीची मी वेगळी रेसिपी टाकेल. सांबारचं तर काही शूटिंग करता आलं नाही मला, पण असं तेही मी कधी बनवलं त्याची रेसिपी टाकेल. तर मी शेंगा काढल्या आणि तोपर्यंत मी पाणी उकळायला ठेवलं होतं शेगडीवर. तर त्यात मी टमॅटो, बटाटो आणि शेवग्याची शेंगा असं मी उकळायला ठेवलं होतं. त्यानंतर मी ह्या प्लेटला असं तेल लावून त्यात मग सारण भरलं आणि मस्तपैकी ते उकडायला असं एक करत ठेवलं आणि 5 ते 6 मिनटामध्ये कुकर होतो एक. आणि अशा प्रकारे मी इडल्या बनवल्या, चटणी सांबार सगळं बनवलं. तर चला अशीच छानशी रेसिपी घेऊन भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.